ही घटना 2001 मधील आहे। तेव्हा आम्ही नुकतेच नवीन शहरात नवीन फ्लॅट घेऊन राहायला आलो होतो। तेव्हा मी 8वी मध्ये असेल। मे महिना असल्यामुळे आमच्या नवीन रूममध्ये गृहप्रवेशाची पूजा झाली होती। आई वडील, बहीण आणि भाऊ अशी माझी फॅमिली आहे। आम्ही सगळे खुश होतो, पण लवकरच या खुशीला कोणाची तरी नजर लागेल असे वाटले नव्हते। तर झाले असे की पूजा झाल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले। राहिलो फक्त आम्हीच आणि माझी एक चुलत वहिनी आमच्या सोबत राहायला आली होती। त्या रात्री आई, वहिनी, मी आणि ताई आम्ही बेडरूम मध्ये झोपलो आणि पप्पा आणि भाऊ हॉलमध्ये। सकाळी उठलो तेच खूप उदासवाणे वाटायला लागले होते सगळ्यांना, पण धावपळीमुळे झाले असेल म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केले। मग आई बोलायला लागली की मला रात्री एका बाईचा रडण्याचा आवाज येत होता। म्हणून तर वहिनी पण बोलल्या की हो, मला पण आला। पप्पांनी यावर काहीच बोलले नाही। असेच दिवस गेले। आमच्या शाळा सुरू झाल्या होत्या, पप्पाचं ऑफिस पण सुरू झालं। पण का कोण जाणे घरात आम्हाला निरुत्साही वाटायचे, खूप नकारात्मक विचार यायचे, आळस यायचा। पप्पांना देखील हे जाणवायला लागले होते। पप्पा बोलायला लागले, इकडे मला राहावंसं वाटत नाही। आणि मग एके दिवशी अचानक रात्री आम्ही सगळे आजारी पडलो। सगळ्यांना ताप आला होता, थंडी वाजू लागली होती। या आजारातून बाहेर पडायला जवळपास 15 दिवस गेले। माझ्या तर डोक्यात ताप गेला होता। पप्पा, आई खूप घाबरले होते। मग डॉक्टरकडे गेल्यावर आम्ही सगळे बरे झालो, पण आम्हाला सगळ्यांना घरात भास व्हायला लागले होते, खास करून बेडरूममध्ये कोणतरी आहे असं। त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी बेडरूममध्ये झोपणं सोडून दिलं होतं। पण कधी चुकून पप्पा किंवा भाऊ झोपले तरी ते घाबरून उठायचे आणि मग ओरडायला लागायचे आणि हॉलमध्ये येऊन झोपायचे। पाहुणे आले होते म्हणून मग आम्ही सगळे लेडीज बेडरूममध्ये झोपलो। रात्री अचानक मला जाग आली की कोणीतरी माझ्या केसात हात फिरवते आणि टोकदार नखे आहेत बोटांना। मी घाबरून उठले, पाहिले तर कोणीच नाही। मग पाहुणे गेल्यानंतर मी आईला सगळं सांगितलं तर ती म्हणाली स्वप्न असेल। आम्ही असेच स्वप्न म्हणून दुर्लक्ष करीत राहिलो, पण माझ्या पप्पांना सगळं लक्षात येत होतं की बेडरूममध्ये कोणाचं तरी अस्तित्व आहे। पप्पा खंडोबाचे निस्सीम भक्त होते। आम्हाला इतकं काही त्रास होत नव्हतं, पण घरात उगीच चिडचिड, वाढलेली भांडणं, आमची शैक्षणिक प्रगती कमी होत होती। असेच रात्री सगळे हॉलमध्ये झोपलो असताना रात्री मला परत जाग आली आणि माझे पाय जवळ कोणतरी बसला असल्याचा भास मला झाला। आम्हाला सगळ्यांना असंच काही ना काही भास व्हायचाच। ताईला एकदा असाच भास करताना लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला होता। तेव्हा ती एकटीच होती, घरात अभ्यास करत होती। आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा रात्रीचे 8 वाजले असतील। मी पण एकदा रात्री अभ्यासाला बसलो, मला झोप लागली आणि अचानक माझ्या कानामध्ये आवाज आला, प्रशू हे माझं नाव आहे। मग मात्र मी घाबरले, अभ्यास तसा ठेवून मी हॉलमध्ये पळाले। बेडरूम मधून हॉलमध्ये येताना सतत जाणवायचं कोणीतरी मागे आहे, चालतंय। आणि या सगळ्यामुळे माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की मी थोडी घाबरायला लागले। मला सतत काळ्या पांढऱ्या सावल्या असलेले स्वप्न पडायला लागलेले, स्लीप पॅरालिसिस व्हायला लागला। पप्पा तर अमावस्या पौर्णिमेला जोर जोरात किंचाळून उठायचे। रात्रीमध्ये जाग आली की असं वाटायचं कोणतरी हॉलमधून किचनमध्ये जातंय। मी पप्पांना हे सगळं सांगितलं, पण पप्पा जास्त विश्वास ठेवायचे नाहीत। तसेच त्यावेळेला आम्ही कुठे बाहेरील बाधा वगैरे आहे का बघणाऱ्यांच्या भानगडीत नाही पडलो, किंवा कोणी आमचे गुरु अथवा ज्योतिषी नव्हते की आम्हाला मार्ग दिसेल। मग मात्र एके दिवशी देवारात जाऊन उभी राहिले आणि देवाला प्रार्थना केली, तू आम्हाला यातून बाहेर काढ, मार्ग दाखव। आणि पप्पांना सांगितलं, आता बस आपण नवीन रूममध्ये जायचं, इकडे राहायचं नाही। सोसायटीत पण कोणाला विचारलं तर हसे होईल म्हणून हे विषय काढले नाहीत, कारण सगळे सुशिक्षित लोक होती। इतकं मात्र नक्की ती सावली कोणाची होती, स्त्रीची होती की पुरुषाची, ते कधीच समजलं नाही। नंतर मग भावाचे काही लोकल मित्र आहेत इथले, ते म्हणाले हा एरिया खूप जंगले असलेला आणि निर्मनुष्य होता पूर्वी, आणि ज्या जागी तुमची सोसायटी उभी आहे तिकडे तर आधी मर्डर झालेल्या लोकांना पुरलेले आहे, आणि या सोसायटीच्या बांधकाम वेळी तर सांगाडे देखील सापडले आहेत। या सर्व गोष्टी आम्हाला खूप नंतर समजल्या। एव्हाना आम्हाला इकडे 15 वर्ष पूर्ण झाली होती। एक एक दिवस कसे काढले ते आम्हालाच माहिती, पण
आता आम्ही खंडोबाच्या कृपेने नवीन जागी येऊन 5 वर्ष झाली. आम्ही सगळे खुश आहोत.